साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। होडगी रोड विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी सोलापूर विकास मंचच्या वतीने मागील 13 दिवसांपासून जिल्हा परिषदेसमोर चक्री उपोषण सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर होते। त्यांनी नियोजन भवनात सोलापूर विकास मंच, जिल्हा प्रशासन, महापालिका, एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांची संयुक्त बैठक लावली। या बैठकीनंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांना माहिती दिली। सोलापूर विमानतळ संदर्भात न्यायालयाच्या भानगडीत मी पडणार नाही। विमानसेवा कशी सुरू होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। एका बाजूला साखर कारखान्याच्या चिमणीचा अडथळा आहे, मग दुसऱ्या बाजूनेच विमान उतरेल आणि त्याच बाजूने विमान उडेल असा मार्ग आम्ही काढला आहे। त्यासाठी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची मदत घेणार आहोत। लोकसभेचे अधिवेशन सुरू होईल, त्या अधिवेशनात चर्चा केली जाऊन मार्ग निघेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। दरम्यान पालकमंत्री काय म्हणाले ते पहा। त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली। मुळातच 2013 साली त्या कारखान्याच्या गाळप क्षमता वाढवण्याकरता आणि कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाकरता आपल्या सोलापूर महानगरपालिकेने त्यावेळी ना हरकत प्रमाणपत्र दिले। त्यांनी पण पेपर दाखवले, त्याच्यात तो कागद होता, मी म्हणून वाचला तो। ते नंतर म्हणे ते नाकारलं। परत पहिल्यांदा दिलेलं जो ना हरकत प्रमाणपत्र असतं, परत तुम्ही याचा अर्थ तुम्ही विचारपूर्वक परत तो भूमिका बदलताय, त्यामुळे मान्य न्यायव्यवस्थेत सुद्धा आपल्याबद्दलची एक संदिग्धता निर्माण होते। आता आपण जो मुद्दा सांगितला तो काळूशी बरोबर आहे, पण संपूर्णतः तो बरोबर नाही। आता मान्य उच्च न्यायालयाने सोलापूर महानगरपालिकेला त्याची सुनावणी घ्यायला सांगितली। त्याच्यामध्ये DGCA स्वतंत्रपणे सुनावणी घेते अशी वस्तुस्थिती समोर आलेली आहे। त्या लोकांनीच मला दाखवलं जातं। म्हणून महापालिका आयुक्तांनी सूचना दिलेल्या आहे की DGCA आपल्याला सुनावणी घेण्यासाठी कोणी थांबवलेलं नाही आहे, तर तुम्ही सुनावणी घेताना DGCAच्या लोकांना बोलवा ऑन बोर्ड, एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या लोकांना तुम्ही बोलवून घ्या। म्हणजे प्रत्येकाने वेळ काढूपणा करण्यापेक्षा त्या सुनावणीच्या वेळी सगळ्यांनी एकत्र बोलवावं आणि ह्या बाबतीमध्ये त्यांच्या काय भूमिका आहे त्या समजून घ्या। आता इथे एक विषय समोर आला आहे, तो महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावं लागतं कारखानदाराला, तर न घेता कारखाना चालू झाला। हे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे लोक अधिकारी हजर होते, त्यांनी ते मान्य केलं। आता वास्तविक एवढी गंभीर गुन्हा झाल्याच्या नंतर आता त्या संदर्भामध्ये आता काय प्रदूषण मंडळाने कारवाई करायची, तर तरी तो निर्णय करायचा आहे। परंतु एकामेकावर आरोप करून विमान सेवा सुरू होणार नाही, म्हणून त्या उपोषणकर्त्यांना मी विनंती केलेली आहे की तुम्ही आपण शासन म्हणून सगळे एकत्र जाऊ आणि आज प्राप्त परिस्थितीमध्ये विमान सेवा कशी सुरू करता येईल त्यामध्ये आपण एक प्रकारचं माननीय मुख्यमंत्री किंवा माननीय उपमुख्यमंत्री यांच्याशी सल्लामसलत करून त्यांची मदत घेऊन आपण केंद्र सरकारकडून ती परवानगी आणू, असं मी त्यांना बोललो आहे।